आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। सप्टेंबर महिन्यात सर्पदंश झाल्याने डोंबिवलीतील 2 मुलींचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी उपचारात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर संजय जाधव यांना निलंबित करण्यात आले होते। मात्र आता हे डॉक्टर कामावर पुन्हा रुजू झाल्याने मृत मुलींच्या नातेवाईकांनी केडीएमसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून त्या डॉक्टरांचे पुन्हा निलंबन करावे, अन्यथा केडीएमसी मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सत्यवान म्हात्रे यांनी दिला आहे। 28 सप्टेंबर रोजी डोंबिवलीत श्रुती ठाकूर आणि प्राणी भोयर या 2 मुलींना सर्पदंश झाल्याने डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र वेळेवर उपचार न भेटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप या मृत मुलींच्या नातेवाईकांनी केला होता। या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात मोठे आंदोलन करण्यात आले। त्यानंतर केडीएमसी आयुक्तांनी या प्रकरणी डॉक्टर संजय जाधव यांना निलंबित केले होते। मात्र आता हे डॉक्टर निलंबित असून सुद्धा पुन्हा एकदा कामावर रुजू झाले असून या अधिकाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद आहे असा सवाल मृत मुलींच्या कुटुंबियांनी केला आहे। या प्रकरणात लोकांचा जीव गेला त्याचं काय, त्याला जबाबदार कोण असा सवाल सत्यवान म्हात्रे यांनी केला असून त्या डॉक्टर संजय जाधव यांना पुन्हा निलंबित न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। माझं नाव सत्यवान म्हात्रे। 28 सप्टेंबरला शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये 2 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झालेला होता आणि त्याच्यानंतर भरपूर वादळ पेटलं, मोर्चा झाला आणि तपास यंत्रणा कामाला लागली आणि त्या अंती 6/10/2025 ला डॉक्टर संजय जाधव यांना निष्काळजीपणा आणि कामावर न आल्या कारणाने त्यांना निलंबित केलेलं होतं। आता आमच्या मुली तर गेलेच आहेत, परंतु आज मी महानगरपालिकेत गेलो असता समजलं की त्या संजय जाधव यांना पुन्हा कामावरती रुजू केलेलं आहे। म्हणजे 2 मुलींचा जीव गेला त्याचं काही महत्व नाहीये। म्हणजे आमच्या मुली का किडे मकोडे होते का? आणि आज संजय जाधव यांना शासनाच्या नियमाप्रमाणे कमीत कमी 6 महिने तरी घरी बसवायचं होतं, परंतु तोही टाइम यांच्यावर नाही पाळला नाही आणि आज त्यांना संजय जाधव यांना पुन्हा कामावरती रुजू केलेले आहेत। अभिनव गोयल आयुक्त यांनी त्यांना लेखी स्वरूपात लेटर देऊन त्यांना पुन्हा कामावरती रुजू केलेलं आहे आणि हेच अभिनव गोयल 6 ऑक्टोबरला त्यांना निलंबित करतायत। 6 नोव्हेंबरला ऑक्टोबरला त्यांना निलंबित हेच अभिनव गोयल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त। मला समजत नाहीये की हा कारभार तरी काय आहे। म्हणजे लोकांचा जीव गेला तरी चालेल, परंतु आमची कामं आम्ही अशीच भ्रष्टाचाराप्रमाणेच करत राहणार। जर त्या संजय जाधवला पुन्हा जर घरी बसवलं नाही तर याच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गेटवरती उग्र आंदोलन करणार, एवढं मात्र 100%। कारण 2 मुली आमच्या गेलेल्या आहेत, तुमच्या गेलेल्या नाही आहेत। हे बोलावं नको शब्द मला, पण आज बोलायची वेळ आलेली आहे।